आता बघा, आपण जे आता कार्बन डायऑक्साईड हा टॉपिक पाहिला, त्याच्यावर असे काही 18 क्वेश्चन्स आहेत. त्याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. आणि ज्यांना हे क्वेश्चनचा आन्सर येते त्यांनी हँड राईज करायचा आहे. तर किंवा सांगू शकता तुम्ही डायरेक्ट, आहे की नाही? तर बघा, आता मी सर्वात पहिला क्वेश्चन तुमच्या समोर जो आहे तो सांगतो. तुम्ही क्वेश्चन झाल्यानंतरच आन्सर सांगायचा आहे. ओके? द करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू सीओ इज, कार्बन मोनोऑक्साईड विषयी करेक्ट स्टेटमेंट विचारलेला आहे. ऑप्शन ए दिलेला आहे, इट कंबाइन्स विथ H2O टू गिव्स कार्बोनिक ऍसिड. बी ऑप्शन आहे, इट रिएक्ट विथ हिमोग्लोबिन्स इन आरबीसी. ऑप्शन सी आहे, इट इज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ऑप्शन डी आहे, इट इज यूज टू प्रिपेअर्ड एरिएटेड ड्रिंक्स. करेक्ट स्टेटमेंट विचारलेला आहे. कार्बन मोनोऑक्साईड क्वेश्चन्स मधला क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायचा आहे. कार्बन डायऑक्साईड वर विचारला नाहीये, कार्बन मोनोऑक्साईड. सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट सर आन्सर. बी. ओके, करेक्ट आन्सर आहे. त्याचं कारण आहे की आपल्याला माहिती आहे की आपलं जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये ऑक्सी हिमोग्लोबिन असते. कोणतं आहे? ऑक्सी हिमोग्लोबिन. बघा, ऑक्सी हिमोग्लोबिन. तर ऑक्सी हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक पार्टला ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करते. प्रत्येक पार्टला आपल्या बॉडीच्या ऑक्सिजन सप्लाय करायचं काम करते. पण कार्बन मोनोऑक्साईड हा हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो. हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होतो आणि कार्बन मोनोऑक्साईडचा जो हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स आहे, तुम्ही पाहिलेला आहे, हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स हा 300 टाइम्स मोर स्टेबल असतो. काय असतो? 300 टाइम्स मोर स्टेबल असतो. त्याच्यामुळे याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट, कार्बन मोनोऑक्साईडचं तुम्ही जे करेक्ट आन्सर सांगितलेलं आहे, इट रिएक्ट विथ हिमोग्लोबिन्स इन आरबीसी. करेक्ट आहे. त्याच्यानंतर वेन स्टीम, म्हणजे याचं करेक्ट आन्सर आपण काय लिहिणार आहोत? बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर वेन अ स्टीम रिएक्ट विथ रेड हॉट कोक, जेव्हा आपण स्टीम म्हणजे वॉटर वेपर्स, रिएक्ट विथ रेड हॉट कोक टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड अँड हायड्रोजन्स. ऑप्शन ए आहे, वॉटर ऍक्ट ऍज ए ऑक्सिडायझिंग एजंट. ऑप्शन बी आहे, वॉटर ऍक्ट ऍज ए रिड्युसिंग एजंट. ऑप्शन सी आहे, कार्बन ऍक्ट ऍज ए ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ऑप्शन डी आहे, देर इज नो ऑक्सिडायझिंग ऑर रिडक्शन्स. काय होते क्वेश्चनचा जेव्हा आन्सर देतो आपण, तर आपल्याला कार्बन जेव्हा आपण म्हटलाय, तर हे कार्बन जेव्हा आपण स्टीम सोबत रिएक्ट करतो, आहे की नाही, तर आपल्याला काय तयार होत असते? कार्बन डायऑक्साईड प्लस हायड्रोजन गॅस तयार होत असते. इथे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे आणि इथे कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. म्हणजे याचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. काय झालंय? ऑक्सिडेशन. आणि वॉटर मधला जो हायड्रोजन्स आहे, त्या हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 होती, ती 0 झाली. म्हणजे इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे याचं झालं रिडक्शन्स, आहे ना. यांनी पण वॉटरनं दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन गेन केले, म्हणजे याला ऑक्सिडाइज केलं. तर आता सांगा तुम्ही याच्यातलं करेक्ट आन्सर काय राहील म्हणून? वॉटर ऍक्ट ऍज ए ऑक्सिडायझिंग एजंट. करेक्ट आन्सर आहे. ओके, म्हणून तुम्ही याचं करेक्ट आन्सर कोणतं लिहिसाल? ए. ए हे याच्यातलं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. राईट, करेक्ट आन्सर दिलं तुम्ही. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन्स पाहू. याच्यामधला आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो क्लिअर करू. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तुमचं? तर हे जे दोन्हीही क्वेश्चन्स आपण पाहिले, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला आता या प्रकारचा राहील. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल दोन्ही क्वेश्चनचे आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच. यापैकी कोणता जो ऑप्शन आहे तो करेक्टली मॅच नाहीये. बघा, GeO2 इज ऍसिडिक, PbO2 इज एम्फोटरिक, CO इज न्यूट्रल आणि SiO2 इज एम्फोटरिक. ऑप्शन ए दिलेला आहे फर्स्ट अँड फोर्थ. ऑप्शन बी आहे फोर्थ ओनली. ऑप्शन सी आहे सेकंड ओनली. ऑप्शन डी आहे थर्ड ओनली. सांगा याच्याचं करेक्ट आन्सर कोणतं राहील? ऑप्शन सांगा. ऑप्शन डी. हा, करेक्ट. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. त्याचं कारण काय मी तुम्हाला सांगितलंय, कार्बनचा मोनोऑक्साईड हा न्यूट्रल ऑक्साईड आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर कार्बनच्या नंतर कोणते ऑक्साईड्स आहे? कार्बन नंतर सिलिकॉनचा ऑक्साईड आहे.
कार्बन डायऑक्साईड जरी घेतला आपण, सिलिकॉन ऑक्साईड घेतला आणि जर्मेनियम ऑक्साईड घेतला, तर हे तिन्ही डायऑक्साईड कसे आहेत? ऍसिडिक ऑक्साईड आहे. आणि जो आपला टीनचा ऑक्साईड आहे डायऑक्साईड आणि लीडचा डायऑक्साईड आहे तो आहे एम्फोटेरिक ऑक्साईड. त्याच्यामध्ये आपल्याला सिलिकॉनचा जो ऑक्साईड दिलेला आहे तो एम्फोटेरिक ऑक्साईड दिलेला आहे. त्याच्यामुळे नॉट करेक्ट विचारलेला आहे, त्याच्यातलं करेक्ट मॅच कोणतं होत नाही. तर सिलिकॉनचा ऑक्साईड ऍक्च्युअली ऍसिडिक ऑक्साईड आहे आणि इथे तो एम्फोटेरिक ऑक्साईड दिलेला आहे आणि म्हणून याचा करेक्ट मॅच कोणता होत नाही, जो SiO2 इज एम्फोटेरिक आहे की नाही. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं राहणार आहे? बी करेक्ट B. आन्सर आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड. सांगा कार्बन डायऑक्साईडचा यूज काय आहे? ऑप्शन ए दिलेला आहे CO2 गॅस इज यूज टू कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स. दुसरा आहे इट इज यूज ऍज ए फायर एक्सटिंग्विशर. आणि सी दिलेला आहे All of above. All of these. ऑप्शन डी. ओके करेक्ट आन्सर आहे. बट ऑल ऑफ तुम्हाला एक दी. मी सांगितलंय प्रिकॉशन एक घ्यायचं आहे की मी चारही ऑप्शन्स रीड केल्याशिवाय तुम्ही याचा आन्सर सांगायचं नाही. बरोबर आहे की नाही? मला चारही ऑप्शन्स राईट म्हणजे रीड करू द्या आणि मग तुम्ही एक 10 सेकंदात त्याचा आन्सर द्यायचा आहे. ओके. तर तुमचं करेक्ट आन्सर आहे, तुम्ही जे डी आन्सर दिलेलं आहे करेक्ट आहे, कारण हे सर्वच कार्बन डायऑक्साईडचे युजेस आहे. इथेच आता आपणच क्लिअर केलं होते ते, त्याच्यामुळे हे करेक्ट आन्सर आहे. ओके. तर आता आपण नेक्स्ट याच्यावर स्लाइडवर जाऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे, नेक्स्ट स्लाइड पाहिजे आपल्याला. आता मी ऑप्शन वाचतो, त्यानंतर तुम्ही त्याचा आन्सर द्यायचा आहे. सुरुवातीला मधातच आन्सर देऊ नका. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिड म्हणजे सर्वांना माहिती आहे H2CO3 फॉर्म्स वेन कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर. जेव्हा कार्बन डायऑक्साईड वॉटर सोबत रिॲक्ट होतो तेव्हा तयार होते, असं म्हणणं आहे त्यांचं. त्यानंतर इट इज अ वीक डायबेसिक ऍसिड. तो वीक डायबेसिक ऍसिड आहे. ऑप्शन सी आहे बोथ ए अँड बी आर ट्रू. आणि ऑप्शन डी आहे नायदर ऑफ ए नॉर बी इज ट्रू. आता सांगा याच्यातलं करेक्ट आन्सर कोणता आहे? Option C. Option C. करेक्ट. C. व्हेरी गुड. करेक्ट. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन कार्बोनिक ऍसिड तयार करतो. हे पहिलंही ऑप्शन करेक्ट आहे. आणि हा डायबेसिक ऍसिड आहे, कारण आपण जेव्हा याचं डिसोसिएशन स्टडी केलं होतं आताच, वॉटरमध्ये हा डिसोशिएट झाल्यानंतर काय तयार करतो? HCO3 निगेटिव्ह तयार करतो आणि प्लस H3O पॉझिटिव्ह, म्हणजे एक H पॉझिटिव्ह देतो. पुन्हा हा SCO3 निगेटिव्ह पुन्हा वॉटरमध्ये डिसोशिएट होऊन काय तयार करतो? CO3 डायनिगेटिव्ह तयार करतो प्लस H3O म्हणजेच H पॉझिटिव्ह देतो. त्याच्यामुळे हा डायबेसिक ऍसिड सुद्धा आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं राहणार आहे? सी हे याचं करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन पहा. ठीक आहे. कार्बन ऍटम्स इन कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल इज. जो कार्बन ऍटम आहे कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स मधला, हा जो कार्बन ऍटम्स आहे कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल मधला, ऑप्शन ए आहे sp हायब्रिडाइज, ऑप्शन बी आहे sp2 हायब्रिडाइज, ऑप्शन सी आहे sp3 हायब्रिडाइज आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दिस. Option A. Option A. Option A. SP Option A. hybridized. ओके राईट करेक्ट आन्सर आहे. मग SP sp हायब्रिडायझेशन आपल्याला माहिती आहे की सेंट्रल ऍटमचं sp हायब्रिडायझेशन आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणतं राहणार आहे? ए हे करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही जे लेसन याच्या आधीचा ऐकला तो केअरफुली ऐकला, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर येऊन राहिलेला आहे. आपलं क्वेश्चन 6 नंबरचा झालेला आहे. आता आपल्याला 7 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे. बघा, विच ऑक्साइड्स ऑफ कार्बन इज युजफुल इन प्रिपेरिंग मेटल्स? प्रिपेरिंग मेटल कार्बोनिल्स. विच ऑक्साइड्स ऑफ कार्बन इज यूज इन प्रिपेरिंग कार्बन मेटल कार्बोनिल्स. आता मेटल कार्बोनिल्स तयार करण्यासाठी कोणता ऑक्साईड कार्बनचा यूज होत असतो? ऑप्शन ए दिलेला आहे तुमचं बोथ कार्बन डायऑक्साईड अँड कार्बन मोनोऑक्साईड. ऑप्शन बी आहे कार्बन मोनोऑक्साईड. ऑप्शन सी आहे कार्बन डायऑक्साईड ओनली. ऑप्शन डी आहे कार्बन डायऑक्साईड अँड C3O2. आता Option B. ओके राईट करेक्ट आन्सर आहे. कार्बोनिल ग्रुप तुम्हाला माहिती आहे की हा जो कार्बन मोनोऑक्साईड आहे यामध्ये ऑक्सिजन पाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते, त्यामुळे तो सेंट्रल मेटल ऍटमला आपला
लोन पेअर इलेक्ट्रॉन डोनेट करून मेटल कार्बोनिल कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. कोणता? मेटल कार्बोनिल कॉम्प्लेक्स तयार करू शकतो. आणि म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं येते? बी हे करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर दिला तुम्ही. त्यामुळं जर असंच कॉन्सन्ट्रेशन तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लिअर होईल. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट फॉर ड्राय आईस. ड्राय आईसलाच आपण सॉलिड CO2 म्हणत असतो. ठीक आहे. आता ऑप्शन ए दिलेला आहे, इट इज अ सॉलिड कार्बन डायऑक्साइड. ऑप्शन बी आहे ऑब्टेन फ्रॉम द लिक्विफाईड CO2. ऑप्शन सी आहे यूज ॲज ए रेफ्रिजरियंट. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. आता मला याचं करेक्ट Option D, none of these. राईट करेक्ट आन्सर आहे. आन्सर डी इज द करेक्ट आन्सर. बघा लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की यालाच आपण सॉलिड CO2 म्हणतो. आणि हा ऑब्टेन बाय लिक्विफिकेशन ऑफ CO2. CO2चं लिक्विफाईड CO2 पासून आपण हा तयार करू शकतो. आणि हा रेफ्रिजरियंट म्हणून यूज होत असते. आताच आपण यांच्या युजेस मध्ये स्टडी केलेलं होतं. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे डी. व्हेरी गुड. बघा लक्षात ठेवा. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आन्सर देऊन राहिले. मलाही चांगलं वाटते. बघा नेक्स्ट क्वेश्चन आता तुमचा आहे 9th नंबरचा. इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ अर्थ which causes the melting of polar ice caps is due to. ऑप्शन ए आहे ग्रीन हाऊस इफेक्ट. ऑप्शन सी आहे ग्लोबल वॉर्मिंग. ऑप्शन सी आहे ऑप्शन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड. आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दीज. ऑप्शन बी. Option B. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही जे राईट आन्सर दिलेला आहे, आन्सर कोणता आहे? बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. तो आहे कार्बन मोनोऑक्साइड इज हायली पॉइझनस गॅस. ऑप्शन बी आहे फॉर्म अ स्टेबल कॉम्प्लेक्स विथ हिमोग्लोबिन. ऑप्शन सी आहे लीड टू डेथ. ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दीज. आता सांगा. Option D, all of ऑप्शन these. डी. All of these. करेक्ट. व्हेरी गुड. बघा लक्षात ठेवायचं. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. बघा म्हणजे तुम्हाला करेक्ट यांच्या प्रॉपर्टी क्लिअर समजलेल्या आहे. लक्ष द्या. त्यानंतर आता आपण नेक्स्ट जी प्रॉपर्टी आपण यांची स्टडी करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही याचे आन्सर बीचं 9चा आन्सर आहे ग्लोबल वॉर्मिंग. आणि ऑप्शन 10th क्वेश्चनचा ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज. आता नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहिले मी रीड करतो, नंतर तुम्ही आन्सर द्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट कार्बन डायऑक्साइड. ऑप्शन ए आहे हॅज अ लिनियर स्ट्रक्चर. ऑप्शन बी आहे मॉलिक्यूल हॅज 2 पाय इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन सी आहे इट टर्न्स लाईम वॉटर मिल्की. आणि ऑप्शन डी आहे मॉलिक्यूल हॅज सेम नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स. पहिले आपल्याला काय विचारलं हे लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड विषयी कोणती गोष्ट याच्यातली ट्रू नाही हे विचारलेली आहे. आता सांगा मला तुम्ही याचा B. आन्सर. Option B. ऑप्शन बी. करेक्ट. व्हेरी गुड. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्याचं कारण काय तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचं लिनियर स्ट्रक्चर तर आहेच. sp हायब्रिडायझेशन आहे. इट टर्न्स मिल्क वॉटर म्हणजे लाईम वॉटर मिल्की. लाईम वॉटर मध्ये जर आपण हा कार्बन डायऑक्साइड पास केला तर हा मिल्की तयार होतो. हे याची प्रॉपर्टी आहे. आणि मॉलिक्यूल हॅज सेम नंबर ऑफ सिग्मा. 2 सिग्मा बॉन्ड आहे आणि 2 पाय बॉन्ड आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण करेक्ट आहे. आणि हे तुमचं इनकरेक्ट आहे. त्याच्यामुळे इनकरेक्टच विचारलं होतं आपल्याला. तर त्याच्यामुळे याचा आन्सर कोणता राहणार आहे? बी. ओके. त्यानंतर CO बॉन्ड लेंथ इन कार्बन डायऑक्साइड इज. ऑप्शन ए आहे 110 pm. ऑप्शन बी आहे 113 pm. ऑप्शन सी आहे 115 pm. ऑप्शन डी आहे 120 पिकोमीटर. सांगायचं करेक्ट आन्सर. Option C. Option C. 115 करेक्ट PM. आन्सर. ओके राईट करेक्ट आन्सर. तुम्ही करेक्ट आन्सर देऊन राहिले. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट आपण क्वेश्चन्स पाहू आता याच्यावरचा. बघा लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी गुड. त्यानंतर नेक्स्ट 12 नंबरचा क्वेश्चन झाला आपला. आता 13 नंबरचा क्वेश्चन पाहूया. बघा 13 नंबरचा क्वेश्चन एक रिएक्शन दिलेली आहे. CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट प्लस ट्वाइस HCl gives rise to calcium chloride plus question mark and water. आपल्याला क्वेश्चन मार्क विचारलेला आहे.
हे काय आहे म्हणून. ठीक आहे. ऑप्शन ए आहे कार्बन मोनोऑक्साईड, ऑप्शन सी आहे नेसेंट कार्बन, ऑप्शन सी आहे नेसेंट ऑक्सिजन, ऑप्शन डी आहे कार्बन डायऑक्साईड. सांगायचं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी कार्बन Option D. डायऑक्साईड. Carbon dioxide. Option D. राईट करेक्ट आन्सर सांगितलाय तुम्ही. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर आहे. त्याचं कारण आहे कॅल्शियम कार्बोनेटचं कार्बन डायऑक्साईडची प्रिपरेशन आहे. कॅल्शियम कार्बोनेटची रिएक्शन जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली तर हा कॅल्शियम क्लोरीन सोबत कंबाईन होईल आणि कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस H2O तयार होईल. त्याच्यामुळे आपला जो क्वेश्चन मार्क आहे तो आहे CO2 म्हणून याचा करेक्ट आन्सर दिलं तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर. नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स असतात त्यांच्याविषयी विचारलेलं आहे. ऍसिडिक ऑप्शन बी आहे, न्यूट्रल ऑप्शन सी आहे, बेसिक ऑप्शन डी आहे, बोथ ए अँड बी. सांगा. ऑप्शन ए ऍसिडिक. Option C. Acidic. ओके. तुम्ही दिलेलं आन्सर तुमच्या दृष्टीने बरोबर आहे. बघा की नॉन मेटलचे Option D. ऑक्साइड्स करेक्ट ऑप्शन त्याचं कारण आहे की कार्बन मोनोऑक्साईड हा नॉन मेटलचाच ऑक्साईड आहे, नायट्रोजन मोनोऑक्साईड आहे नॉन मेटलचा ऑक्साईड आहे, डायनायट्रोजन ऑक्साईड आहे नॉन मेटलचे, हे न्यूट्रल ऑक्साईड आहे. आणि न्यूट्रल सुद्धा म्हणजे जे नॉन मेटल्स आहे ते न्यूट्रल ऑक्साईड सुद्धा तयार करतात. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं आहे? बोथ ए अँड बी. मला वाटलंच त्याच्यामध्ये थोडस गडबड करसाल म्हणून तुम्ही. ठीक आहे. ओके राईट. काही जणांना चांगलं राईट क्वेश्चन आन्सर दिलाय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आता आपण याच्यातला. तर नेक्स्ट क्वेश्चन्स तुमच्या समोर येतो. 1 मिनिट. ओके. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट sp2 हायब्रिडाइज. यापैकी कोणता जो आहे ज्याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन नाही आहे? ऑप्शन ए आहे ग्राफाइट, ऑप्शन बी आहे ग्राफिन, ऑप्शन सी आहे फुलरिन आणि ऑप्शन डी आहे ड्राय आईस. सांगा. ड्राय Fluorine. आईस. Option C. व्हेरी गुड. Option D. इज द करेक्ट आन्सर. त्याचं कारण आहे तुमचं लक्षात आलं असेल की ड्राय आईस मध्ये म्हणजे सॉलिड CO2 आणि सॉलिड CO2 मधलं हायब्रिडायझेशन असते sp, while ऑल अदर हॅव sp2 हायब्रिडायझेशन. बाकी सर्वांचं sp2 हायब्रिडायझेशन असते. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर कोणता आहे तुमचं? डी. राईट आन्सर दिलं तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट आपण क्वेश्चन्स पाहूया. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. बघा. CO and N2 mixture is carbon monoxide and nitrogen gas mixture is. ऑप्शन ए आहे नॅचरल गॅस, ऑप्शन बी आहे प्रोड्युसर गॅस, ऑप्शन डी आहे वॉटर गॅस, ऑप्शन डी आहे LPG गॅस. सांगा याला कोणता गॅस म्हणतो आपण? LPG. कार्बन मोनोऑक्साइड producer गॅस Produ- प्लस नायट्रोजन A. गॅस इज द टाइप ऑफ गॅस. Producer gas. Producer gas. ओके राईट. Producer करेक्ट gas. आन्सर आहे. व्हेरी गुड. प्रोड्युसर गॅस जे आन्सर दिलेला आहे तुम्ही हे करेक्ट आन्सर आहे. आपल्याला माहिती आहे की CO गॅस प्लस H2 गॅस इज कॉल्ड ॲज प्रोड्युसर गॅस. हे कोणतं आहे? प्रोड्युसर गॅस आहे की नाही. इन द प्रिपरेशन्स ऑफ कार्बन मोनोऑक्साईडच्या प्रिपरेशन्स मध्ये आपण पाहिलं होतं हे. त्याच्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन व्यवस्थित आहे का? सीन गॅस ज्याला आपण वॉटर गॅस सुद्धा म्हणतो, वॉटर गॅस सुद्धा म्हणतो किंवा सीन गॅस असंही म्हणतो किंवा सिंथेटिक गॅसही म्हणतो. ऑप्शन ए आहे कार्बन मोनोऑक्साइड प्लस N2, ऑप्शन बी आहे कार्बन मोनोऑक्साइड प्लस H2, ऑप्शन सी आहे कार्बन डायऑक्साइड प्लस H2, ऑप्शन डी आहे कार्बन डायऑक्साइड प्लस N2. Option D. D. Carbon E सर monoxide plus कार्बन H2. मोनॉक्साइड प्लस H2. करेक्ट. व्हेरी गुड. आन्सर तुमचं याचं बी आहे कार्बन मोनोऑक्साइड प्लस H2 गॅस. हे करेक्ट आन्सर दिलं तुम्ही. ओके राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 18 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज इम्पॉर्टंट फॉर फोटोसिंथेसिस. यापैकी कोणता कंपाऊंड हा फोटोसिंथेसिस साठी इम्पॉर्टंट आहे? ऑप्शन ए आहे कार्बन मोनोऑक्साइड, ऑप्शन बी आहे कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन सी आहे COCl3 कार्बोनिल क्लोराइड, ऑप्शन डी आहे सी. सांगा याच्यातलं ऑप्शन करेक्ट बी Option B. CO2. Option B. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. फोटोसिंथेसिस मध्ये आपण कार्बन डायऑक्साइडच यूज करतो. तर दिस इज ऑल अबाउट द क्वेश्चन्स ऑफ MCQ ऑन CO2 और CO. कार्बन मोनोऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड वर काही MCQ क्वेश्चन्स होते या प्रकारे. ओके
आणि मला खूप प्लेझंट वाटलं की तुम्ही ऑनलाईन चालू असताना सुद्धा तुम्ही एवढ्या प्रकारचे क्वेश्चनचे आन्सर देऊन राहिले. बरोबर आहे. तर त्यामुळं एक्झॅक्टली तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. आता पुढचा जो उद्याचा आपण जो पॉइंट पाहणार आहोत तो एक्झॅक्टली आपला सिलिकॉन डायऑक्साईड आहे, म्हणजे कंपाऊंड ऑफ सिलिकॉन्स. आणि हे तुम्ही पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन आहे का असेच क्वेश्चन्स आपण त्यांच्यावर सुद्धा घेऊ. 10 or 15 क्वेश्चन्स डेली राहील तुमचे. त्याच्यामुळे एमसीक्यू प्रॅक्टिस विथ थेअरी प्रॅक्टिस कंटिन्युअस आपली राहील. फक्त तुम्ही व्यवस्थित तुमचं एनसीईआरटीचं बुक तुम्ही आधी शिकवण्याच्या आधी वाचा. त्यानंतर मी शिकवतो. शिकवल्यानंतर तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे का आणि नंतर आपण एमसीक्यू सॉल्व्ह करू. हे जर अशी कॉम्बिनेशन्स राहिलं तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑफलाईन पेक्षाही चांगला स्कोर करू शकता. ओके. तुम्हाला आज हे जे